राम राम सर्वांना। मी आज बनवलेला आहे पराठे आणि टमाटरची चटणी। तर कसे आहात तुम्ही? नमस्कार, मी दीपिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आईचा स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती। तर म्हटलं रोज रोज काय स्वयंपाक करायचा, तर आज करूया जरा वेगळं। तर मी करते आहे मूग मोठ भिजू घातलेले होते, तर म्हटलं याचंच काहीतरी आपण नवीन काहीतरी ट्राय करूया। तर म्हटलं चला याची आपण पोळ्या करूया किंवा पराठे करूया। तर सर्वात आधी मी करते इथे टमाटरच्या चटणीची तयारी। तर तुम्ही इथे बघू शकता मी कढईमध्ये घेतलेलं आहे थोडं तेल, त्यात मी टाकलेले आहे बारीक आणि जाड मिरच्या, 2-4 टमाटर आणि लसण। तर याला मी होऊ देणार आहे छानपैकी मस्त। तर मूग आणि मोठ हे मी रात्रीच भिजू घातलेले होते। तुम्ही एक दिवस आणखी अगोदर जर घातले तर छान त्याला कोंब येतात, तर त्याच्याने आणखी खूप छान टेस्ट येत असतो। तर यामध्ये मी 5 प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे। मूग, मोठ, काळे चणे, हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे हे मी डेली भिजू घालत असते, कारण आम्हाला रोजच याला खायची सवय आहे। तर मी आता याला बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये छानपैकी। खूप जास्त बारीक पण नाही, पण थोडंसं जाडसर असं तुम्हाला ठेवायचं आहे। तर बघा तुम्हाला मी इथे दाखवते आहे कसं मी याला बारीक केलेलं आहे। आणि आता मी घेणार आहे इथे गव्हाचं पीठ। तुम्ही यामध्ये भाकरीचं, ज्वारीचं आणि बेसन पण ॲड करू शकता, पण मी म्हटलं चला आज फक्त गव्हाच्या पिठामध्येच बनवूया। तर त्यात मी घातलेले आहे चिली फ्लेक्स, हळद, तिखट, तीळ आणि खूप सारं कोथिंबीर। बघा किती छान असं हिरवगार कोथिंबीर आहे। तर इथे चटणी पण माझ्या जवळपास झालेलं आहे रेडी। आणि ते मिश्रण आता मी गव्हाच्या पिठामध्ये ॲड करते आहे आणि आता याला मी मळून घेणार आहे। नेहमी रोज भाजी पोळ्या करण्यापेक्षा तर बरं आहे काहीतरी थोडंसं आपण वेगळं करायचं। आणि मुलं पण असं खात नाही, त्यामुळे हे पण एक खूप छान हेल्दी प्रोटीन त्यांना यामधून मिळेल। तर माझा इथे डो झालेला आहे रेडी आणि आता मी याला तेल लावून थोडंसं 5 मिनटं ठेवणार आहे, कारण मला बनवायची आहे टमाटरची चटणी आणि ती पण थोडं वेगळ्या पद्धतीने। हो, तर आता हे झालेलं आहे रेडी आणि मी याला घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि आता याला मी मस्त छानपैकी फाईन असं पेस्ट करून घेणार आहे। तुम्ही अशी चटणी बनवलेली आहे का? नसेल कधी जर बनवली तर ही अशी चटणी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला टोमॅटो सॉसची गरज भासणार नाही आणि खूपच इन्स्टंट अशी ही चटणी अगदी 5 मिनिटात होते। तर इथे झालेलं होतं तेल गरम, त्यात मी ॲड केलं जिरं आणि मोहरी आणि बघा असा छान मस्त मी इथे आता तडका दिलेला आहे बघा, आणि कलर पण किती छान असा दिसतो आहे। तर तुम्ही पण ही टमाटरची चटणी घरी एकदा ट्राय करा, खूपच छान बनते आणि तुम्हाला पण टोमॅटो केचपची गरज भासणार नाही। आणि थोडंसं गुळाचा खडा मी इथे ॲड केलेला आहे। आणि आता आपण बनवूया मस्तपैकी कडधान्याचे पराठे किंवा पोळ्या। तर मी इथे घेतलेला एक उंडा, एका पोळीचा लागेल तितकं आहे आणि मी आता त्याला लाटून घेणार आहे। याला किती पण तुम्ही जाड किंवा पातळ करू शकता, कारण याच्यामध्ये थोडंसं स्टिकीनेस असतो, त्यामुळे तुम्ही त्याला खूप पातळ पण करू शकता। मी मस्तपैकी छान पातळ करून घेतलेलं आहे। तर मस्तपैकी मी असं याला पातळच लाटलेलं आहे, कारण मला थोडंसं कडक आणि क्रिस्पी करायचं होतं, कारण खाताना खूप छान लागतं। आणि तवा झालेला होता गरम, तर मी टाकलेली आहे इथे पोळी आणि मस्त छानपैकी तिला तेल लावून घेते आहे मस्त आणि होऊ द्यायचं आहे छानपैकी। बघा किती छान। आणि हा पराठा इतका टेस्टी, मुलं जर आपल्याकडे काही पण असं जर खायला नाही म्हणत असेल तर तुम्ही हा पराठा खाऊ घालू शकता। आणि खरंच सांगते इतका छान टेस्टी लागतो ना, तर तुम्ही नक्की याला वारंवार रिपीट करणार या रेसिपीला। तुम्ही म्हणाल की खरंच याचे पराठे खूपच छान बनतात। तर ही झालेली आहे माझी इथे पोळी रेडी किंवा पराठा असं म्हणू शकतो। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या आईचं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा। खूप खूप धन्यवाद तुमचे।